नमस्कार, मी राणी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. मी उठून पहिल्यांदा झाडून काढून घेतलं आणि नंतर मग देवपूजा वगैरे करायची, त्याच्यामुळे अंघोळ पण करून घेतली, देवपूजा केली आणि बाहेरची फुलं ते आणली. लेकरांनी मला मदत केली फुलं ते आणायला. प्रांजलने फुलं आणली, प्राजक्ताने झाडून वगैरे काढून घेतलं घरामधलं. माझ्या मुली मला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करतात. असं नाही की तू कर मी नाही करणार, असं नाही. मला 3 मुली आहेत, त्याच्यामुळे ते तिघीच्या तिघी मला मदत करू लागतात. एकीने झाडून काढलं नाही बघा, प्रांजल फुलं तोडत आहे. झाडाला रोजचे बरेचसे फुलं येतात. आज मात्र कोणीतरी बहुतेक तोडून नेले असतील. आणि बघा रात्रीचा पाऊस आला होता, त्याच्यामुळे पूर्ण चिखल झाला होता. बाहेरून फुलं राहिले नव्हते, त्याच्यामुळे म्हणून मी मधून तोडून घेतले. बघा मधून तरी बरेचसे आहेत. हे जास्वंदाचं स्वस्तिकचं झाड आहे. तर स्वस्तिकच्या झाडाला पण भरपूर फुलं येतात. आणि कुंदाचं एक आहे, त्या कुंदाचं बाहेरून खूप बहरले, त्याला पण भरपूर फुलं येतात. परंतु मधून कोणी येऊ शकत नाही, त्याच्यामुळे मधून माझ्या हाताला येतात फुलं. मी मधूनच घेते. बाहेरून आज सगळे बघा तोडून नेलेत. कळ्या भरपूर येतात, उद्या बहुतेक येतील त्याला जास्त फुलं, त्याच्यामुळे मग मी मधून घेते. फुलं आणून मग देवावर फुलं वाहून घेतले. बघा कसं प्रसन्न वाटतं फुलं वाहिल्या. स्वयंपाक करून घेतला पूर्ण. आणि श्रीला काही ना काही सारखं गोड लागतं, त्याच्यामुळं श्रीला ह्याची पोळी केली होती साखरेची. तो बघा यावेळी ते साखरेची पोळी खात बसला. श्री आणि प्रांजल पोळी खात खात मोबाईल बघणं चालू आहे दोघांचं. आणि आम्हाला खिचडी होती, ती खिचडी गरम केली आणि मी प्राजक्ता प्रांजल खाल्ली. असा होता आपला आजचा ब्लॉग. कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. बाय आणि सबस्क्राईब पण करा.